मंडळी, आज आपण श्री सूक्ताला सुरुवात करणार आहोत. महानवरात्री निमित्त. नवरात्रीच्या निमित्ताने श्री सूक्ताचा परिचय हा एवढाच हेतू त्यामध्ये आहे. त्यामध्ये पहिल्या भागात आणि शेवटच्या भागात संपूर्ण श्री सूक्त म्हटलं जाईल आणि एकूण आपण याचे 6 भाग करणार आहोत. मध्यंतरीच्या भागामध्ये 4 किंवा 5 श्लोक एका एपिसोडमध्ये आपण घेणार आहोत. म्हणजे मग त्याचा संपूर्ण परिचय आपल्याला करून घेता येईल आणि श्री सूक्त पूर्ण परिचित होईल. असं आहे, आपल्या शास्त्रांनी सांगितलंय, तज्जपहा तदर्थ भावनम. म्हणजे काय तर कोणत्याही मंत्राचा किंवा कोणत्याही सूक्ताचा किंवा कोणत्याही स्तोत्राचा जप करावा, पण कसा? तदर्थ भावनम, त्यातील अर्थ आणि भाव समजून घेऊन. तो जर समजला नाही तर विनाकारण नुसता त्याचा जप करण्यात तसा काही अर्थ नाही. त्यांनी फायदा होतोच, अर्थ माहीत असो किंवा नसो, जपाचा फायदा होतो, परंतु अर्थ माहीत करून घेऊन त्याच्यातला भाव समजून घेऊन जर तो केला तर त्याचा फायदा अधिक होतो. म्हणून आपण हा पूर्ण नीट समजूनच घेणार आहोत. नुसता शब्दशः अर्थ नव्हे, एकूणच त्याचे काय काय पैलू आहेत ते पण आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया. आज मी पूर्ण श्री सूक्त म्हणणार आहे आणि सुरुवात करून देणार आहे. उद्यापासून आपण सगळे श्लोक क्रमाने पाहायला सुरुवात करणार आहोत. सुरू करूया. श्री सूक्तम विनियोगः. श्री गणेशाय नमः. अथ श्री महालक्ष्म्यै नमः. हिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य आनन्दकर्दमचिक्लीतेन्दिरासुताऋषयः. श्रीरग्निश्चेत्युभे देवते आद्यास्त्रिस्रोनुष्टुभः. चतुर्थी बृहती पंचमी षष्ठ्यौ त्रिष्टुभौ. ततोऽष्टावनुष्टुभः. अन्त्या प्रस्तारपङ्क्तिः. जपे विनियोगः. अथ सम्पुटम्. श्रीर्वर्चस्वमायुष्यम् आरोग्यम् अविधाच्छोभनमानं महीयते. धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. हरिः ॐ. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं. यस्यां हिरण्यं विन्देयं गामाश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं. श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषतां. कांसोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं. पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम्. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं. श्रियं लोके देवजुष्टामुदारां. तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये. अलक्ष्मीर्मे नश्यतां तां वृणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसा नुदन्तु. मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह. प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम्. अभूतसमृद्धिं च अभूतिमसमृद्धिं च
सर्वां निर्णुद मे गृहात् कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह आर्द्रां यष्करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह तां मावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयातो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं च पञ्चदर्शं च श्रीकामः सततं जपेत् इति श्रीसूक्तं संपूर्णम्. अशा प्रकारे हे श्रीसूक्त म्हटलं जातं. हे सूक्त म्हणत असताना कशा पद्धतीने म्हणावं आणि ते तसंच का म्हणावं हे आपण पाहणार आहोत. त्याआधी एक काय म्हणतात त्याला सुरुवात या स्तोत्र विवेचनाची सुरुवात आपण आपल्या प्रार्थनेने एका वेगळ्या करूया. श्री गणेशाय नमः. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. हे वंदन केल्यानंतर हे सूक्त म्हणण्याच्या आधी संपुट श्लोक म्हणावा अशी एक प्रथा आहे किंवा रूढी आहे. काही जण म्हणतात, काही म्हणत नाहीत, परंतु ते म्हणावं. जर स्तोत्राला संपुट असेल तर त्या संपुटाचा वापर नक्की करावा आणि त्याप्रमाणे आपण संपुटसहित सूक्त पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं. ते संपुट काय आहे? श्री ही वर्चस्वम आयुष्यम आरोग्यम अविधा अशोभनम अशोभनमानम महीयते धान्यम धनम पशुम बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः. हे सगळं प्राप्त होण्यासाठी हे श्रीसूक्त आहे. हे या संपुट श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ही श्रीसूक्ताची वैदिक पार्श्वभूमी आहे. लक्ष्मी स्तोत्रातला हा 7वा श्लोक श्रीसूक्ताचा संपुट श्लोक म्हणून वापरला जातो. मग आता संपुट म्हणजे काय हे माहीत पाहिजे. अनेकांना ते माहीत असेलही, पण अनेकांना ते माहीत पण नाही आहे. आता संपुट या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ओंजळ किंवा एकत्र करणे. तर मग आता संपुट श्लोक म्हणायचं कारण काय, तर एकूण जी स्तोत्रातली किंवा स्तोत्र मंत्रातली शक्ती आहे ती या संपुटाद्वारे एकत्र केली जाते. आणि हे संपुट काय काम करतं, तर बाणाचं पुढचं टोक असतं ना, जे ध्येयामध्ये किंवा त्याचं ज्याचा वेध घ्यायचा आहे तिथे जाऊन ते बरोबर रुततं, गच्च बसतं जाऊन तिथे. ते काम हे संपुट करतं. संपुटाचा श्लोक मंत्रशक्तीचं योग्य ठिकाणी त्याला नेण्याचं काम आणि तिथेच गेलं पाहिजे असं काम हे संपुट श्लोक करतात. मग त्यांनी काय होतं, त्वरित फलप्राप्ती होते, मंत्राला योग्य दिशा मिळते, मंत्राचं सामर्थ्य वाढतं आणि म्हणून हा संपुट श्लोक म्हणतात.
आता या संपुट श्लोकामध्ये आपण पाहिले अनेक शब्द आलेले आहेत. पहिला आलाय श्री. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे सत्ता, धन, धान्य, आरोग्य, आयुष्य म्हणजे श्री. दुसरा शब्द आलाय वर्चस्व. वर्चस्व म्हणजे सत्ता. पुन्हा पण सत्ता म्हणजे कोणती? धर्मसत्ता, ग्रामसत्ता, राजसत्ता, विद्यासत्ता, ज्ञानसत्ता या प्राप्त व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर दीर्घायुष्य, जीवनशक्ती, प्राणशक्ती प्राप्त व्हावी म्हणून हे श्रीसूक्त म्हटलं जातं. पुढे आहे आरोग्य. ते तर आपल्याला माहितीच आहे. शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहावं म्हणून श्रीसूक्त म्हटलं जातं. अविधा म्हणजे दोषरहित अवस्था. माणसाच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे दोष राहू नयेत म्हणून श्रीसूक्त म्हणलं जातं, म्हणायला पाहिजे. शोभमानम निसर्गाला सौष्ठव प्राप्त करून देणं म्हणजे शोभायमान करणं हे सुद्धा माणसाचं कर्तव्य आहे. आणि निसर्ग हा देवीचंच स्वरूप आहे आणि त्याला शोभमान करायचं काम या सूक्ताद्वारे माणसांनी करायचं आहे. महीयते म्हणजे मोक्ष प्राप्त होणे. धान्य म्हणजे शरीराचं पोषण करण्यासाठी जे लागतं त्याला धान्य म्हणतात. मग ते एकदल असेल, द्विदल असेल, कडधान्य असेल, कंदमूळ असेल, फळं असतील इत्यादी. धन ही संपत्ती आहे. आपण आता सध्या भगवद्गीतेचा अभ्यास करतोच आहोत. 16व्या अध्यायामध्ये ही संपत्ती 2 प्रकारची सांगितलेली आहे, आसुरी आणि दैवी. तर आसुरी संपत्तीकडे जायला नको, दैवी संपत्ती आमच्यात येऊ दे म्हणून हे संपुट श्लोक आपल्याला त्या मंत्राचा लाभ करून देतं. पशु, माणसाच्या समृद्धीमध्ये पशूंचा सहभाग सगळ्यात जास्त आहे. गाय, म्हैस, बैल, कुत्रा, मांजर इत्यादी सगळे पशु माणसाची समृद्धी वाढवणारे आहेत आणि म्हणून त्यांची सुद्धा समृद्धी व्हावी हे या श्रीसूक्ताद्वारे साधायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे बहुपुत्र लाभ हा. तर बहुपुत्र लाभ हा याचा अर्थ एकाच व्यक्तीला अनेक पुत्र व्हावेत असा नाही, तर आपल्या पुत्रांना पुत्र म्हणजे आपल्याला नातवंड, पतवंड, खापरपतवंड असं सगळं होत राहावं याला म्हटलंय बहुपुत्र लाभ आणि तो सुद्धा या श्रीसूक्ताद्वारे प्राप्त व्हावा असं म्हटलेलं आहे. शतसंवत्सर दीर्घायुः म्हणजे 100 वर्षेपर्यंत दीर्घ आयुष्य प्रत्येकाला लाभावं असं पण या मंत्राद्वारे प्राप्त करणं अपेक्षित आहे. आता या संपुट श्लोकाचा जर अर्थ करायचा झाला तर तो दोन्ही आहे. म्हणजे काय, वैदिक सूक्त किंवा वैदिक श्लोक जे असतात ते 2 प्रकारचे लाभ माणसाला प्राप्त करून देतात. एक म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण करतात आणि दुसरं मोक्ष किंवा कल्याण साधतात. मग प्रापंचिक सुखाबरोबरच पारमार्थिक समृद्धी पण लाभावी हा पण या श्रीसूक्त पठणाचा एक भाग आहे आणि या दृष्टीने या श्रीसूक्ताचा आपल्याला विचार यापुढे करायचा आहे. आज पहिला भाग आहे त्यामुळे पहिल्या भागामध्ये आपण आज 2 श्लोक घेऊन थांबणार आहोत. म्हणजे सुरुवात असल्यामुळे किमान 2 तरी श्लोक आपण घ्यावेत असा विचार आहे आणि म्हणून 2 श्लोक घेऊन आपण आज थांबणार आहोत. आपण आता डायरेक्ट श्रीसूक्त सुरुवात करूया. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह असं पहिल्या श्लोकाचं उच्चार. आता याच्यातला एक एक शब्द बघू. हिरण्यवर्णाम, आता हे लक्ष्मीचं वर्णन आहे तर त्यामुळे तिचा वर्ण कसा आहे, हिरण्यवर्ण म्हणजे सुवर्णवर्ण, सोन्याचा रंग जसा असतो तसा तिचा रंग आहे. सोन्याचा वर्णच का घेतला, शुभ्रवर्णा वगैरे असं का नाही म्हणलं, तर त्याचं कारण असं आहे, सोनं हा धातू सगळ्या धातूंमध्ये सर्वात पवित्र धातू मानला जातो.
पावित्र्याची परमावधी म्हणजे सोनं, आणि म्हणून तिचा वर्ण त्या पवित्र सोन्यासारखा वर्ण आहे. शुद्धतम असा तिचा वर्ण आहे, म्हणून तिला म्हणलंय हिरण्यवर्णाम. दुसरं तिचं विशेषण हरिणीम. म्हणजे काय, तर हरिणीसारखी आहे, म्हणजेच चंचल स्वभावाची आहे, म्हणून तिला ते विशेषण दिलंय हरिणीम. हा एक भाग. आणि दुसरं, हरिण हे सत्वगुणाचं प्रतीक आहे. तुम्ही बघा, जिथे जिथे ऋषींचे आश्रम असतात तिथे तिथे हरिण, ससे नेहमी पाहायला मिळतात. त्याचं कारण ते सत्वगुणी पशु आहेत, आणि सत्वगुणामुळे, सत्वगुण असूनही ही हरिणीसारखी चंचल आहे, म्हणून तिला हरिणी असं म्हटलेलं आहे. हरिणीम. चंद्राम. चंद्रासारखी कांतिमान, दीप्तिमान, आनंद देणारी अशी ही आहे. लक्ष्मीम. दोषरहित ज्ञान किंवा दोषरहित ऐश्वर्य, दोषरहित सुख, दोषरहित आरोग्य, दोषरहित धनधान्य, दोषरहित जय, दोषरहित समृद्धी हे जिच्याकडे आहे, म्हणजे ती जे जे देते ती ह्या सगळ्या गोष्टी देते ना माणसांना. कोणकोणत्या? ज्ञान, ऐश्वर्य, सुख, आरोग्य, धनधान्य. आपण संपुट श्लोकामध्ये बघितलं, संपुटाच्या श्लोकामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. हे सगळं ती देणारी आहे, पण हे तिच्याकडे जे आहे ते सगळं कसं आहे? कलंकरहित. म्हणजे ती जेव्हा आपल्याला देते तेव्हा तिने दिलेलं ज्ञान, ऐश्वर्य, सुख, आरोग्य, धन, धान्य, जय हे सगळं कलंकरहित असतं, म्हणून तिला लक्ष्मी म्हणतात. म्हणून ती लक्ष्मी आहे, जिच्याकडे या सगळ्या गोष्टी कलंकरहित आहेत, त्याच्यावर कुठलाही कलंक असत नाही. आणि म्हणून जातवेद म्हणजे अग्नी, या जातवेदाला विनंती केली आहे, हे जातवेद ताम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम. सोनं आणि चांदी निर्माण करणारी. चंद्राम. चंद्रासारखी कांतिमान, दीप्तिमान, आनंददायी असणारी. हिरण्मयीम. सोन्याचीच असणारी. लक्ष्मीम. जिच्याकडे दोषरहित, कलंकरहित अशा सगळ्या गोष्टी आहेत, अशा सगळ्या विभूती आहेत, त्याला विभूती म्हणू आपण, विभूती आहेत, अशा त्या लक्ष्मीला हे जातवेदा. जातवेद म्हणजे अग्नी. हे अग्नी मे आवह. तू तिला माझ्यासाठी आवाहन कर. आता असं का म्हटलंय? तर हे सूक्त आहे, वेदांमधलं आहे. मग वेदांमधली सूक्त किंवा ऋचा कशासाठी वापरले जातात? तर यज्ञासाठी वापरले जातात. या यज्ञामध्ये तो जो अग्नी असतो, यज्ञकुंडातला अग्नी, या अग्नीला देवदूत असं समजलं जातं. कारण तुम्ही जे जे हवन करता ते तो अग्नी तुमच्याकडून घेतो आणि त्या त्या देवतेला नेऊन पोहोचवतो, अशी श्रद्धा आहे. आणि म्हणून या अग्नीला इथे विनंती केली आहे की हे अग्नी, तू हे सगळं, या असं सगळे गुण असणाऱ्या या लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. म्हणजे तू तिला माझ्यासाठी इथे बोलाव, असं ऋषी म्हणतात. आता दुसरा श्लोक. ताम मे आवह जात वेदो लक्ष्मीम अनपगामिनीम. अनपगामिनीम म्हणजे कधीही सोडून न जाणारी. त्या कधीही सोडून न जाणाऱ्या लक्ष्मीला. यासाम हिरण्यम विंदेयम. जिच्यापासून मी सोनं प्राप्त करीन. गामश्वम पुरुषानहम. गाम म्हणजे सगळ्या प्रकारचं गोधन किंवा पशुधन मी प्राप्त करीन. अश्वम अनेक घोडे मला प्राप्त होतील. आणि पुरुषान, आता इथे पुरुष याचा अर्थ पुत्र, पौत्र, प्रपौत्र, बंधू, पत्नी, दास, दासी, आप्त, मित्र, इष्ट
हे सगळे, या सगळ्यांना उद्देशून पुरुषान हा बहुवचनी शब्द आलेला आहे. या सगळ्यांना प्राप्त करण्यासाठी जातवेद ताम मे आवह, हे सगळं प्राप्त करण्यासाठी हे अग्नी तू तिला माझ्यासाठी, त्या लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर, म्हणजे इथे बोलाव. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा सगळे शब्द नीट पाहू आपण. अनपगामिनीम म्हणजे कधीही सोडून न जाणारी. जसं विष्णूला लक्ष्मी कधी सोडून जात नाही, रामाला सीता कधी सोडून जात नाही, कृष्णाला रुक्मिणी किंवा राधा कधी सोडून जात नाही, त्याप्रमाणे ही जी मला या स्वरूपात प्राप्त होणारी लक्ष्मी, कोणत्या स्वरूपामध्ये? गाम म्हणजे पशुधन, सगळ्या प्रकारचं पशु. पूर्वी पशु हेच धन होतं आणि विनिमयाचं साधन पण होतं, त्याच्यामुळे ते पशुधन मला मिळावं, अश्वधन मला मिळावं, आणि पुरुषान म्हणजे पुत्र, पौत्र, प्रपौत्र, बंधू, पत्नी, दास, दासी, आप्त, मित्र, इष्ट, हे या सगळ्यांना मिळून हा एकच शब्द वापरला आहे त्यांनी, बहुवचनी पुरुषान. तर या स्वरूपातली ही जी सगळी अनपगामिनी लक्ष्मी आहे, म्हणजे माझ्यापासून कधीही दूर जाणार नाही अशी या सगळ्या स्वरूपातली जी लक्ष्मी आहे, तिला हे अग्नी तू माझ्यासाठी आवाहन कर, म्हणजेच तिला माझ्यासाठी इथे बोलाव, असं ते सांगतात. आज आपण पूर्ण श्रीसूक्त ऐकलं आहे, संपुट श्लोक ऐकला आहे. संपुट म्हणजे काय, त्याचं प्रयोजन काय, विनियोग काय, आणि पहिले 2 श्लोकांचं विवेचन आपण आज ऐकलं. आज आपण इथे थांबूया, बाकीचा भाग आपण उद्या बघूया. हरिः ओम.